कधी असं झालंय का की एखाद्या प्रश्नाचं उत्तर बाहेर शोधत असताना ते अचानक तुमच्या मनात उमटतं? एखाद्या संकटाच्या क्षणी आतील शांत आवाज तुमचं मार्गदर्शन करतो? किंवा तुमच्या मनात अचानक एखादा स्पष्ट विचार येतो आणि तो पुढे जाऊन सत्य ठरतो, प्रभावी ठरतो, त्यातूनच मार्ग मिळतो? हा केवळ योगायोग नसतो, हा दत्तगुरूंचा अंतर्मनाशी संवाद असतो, जो विचारांच्या रूपाने प्रकट होतो. दत्तगुरू हे जगद्गुरू आहेत. सर्व देवी देवतांचे, भूत प्रेतादी, मानवाचे, समस्त प्राणी मात्रांचे गुरु आहेत. ते या ब्रह्मांडातील प्रत्येक कणाकणात आहेत, तसेच ते भक्तांच्या, समस्त जीवसृष्टीच्या अंतरात्म्यात देखील आहेत. त्यामुळे ते आपल्या भक्तांशी अदृश्य संवाद साधतात. हा संवाद शब्दांशिवाय असतो. तो विचारांच्या रूपाने आपल्या मनात उमटतो. हा गूढ संवाद समजून घेणं आणि तो ओळखणं ही एक साधना असते. चला, याच विषयावर सखोल चर्चा करूया. पण त्याआधी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त होवो. अंतर्मनाशी संवाद म्हणजे दत्तगुरूंचा तुमच्या मनाशी होणारा संवाद. हा संवाद अनेक पातळ्यांवर होतो. 1. विचारांच्या रूपात. भक्तांच्या आयुष्यात भगवंताशी संवाद प्रत्यक्ष होत नसतो, तर तो अनेक आंतरिक क्रियांद्वारे घडत असतो. दत्तगुरू विचारांच्या स्वरूपात तुमच्या मनाशी संवाद साधतात. एखाद्या गोष्टीबाबत मनात अचानक स्पष्टता येणं, कोणतंही कारण नसताना विचारांच्या स्वरूपात आतून एखादा सल्ला मिळाल्यासारखं वाटणं, एखादी गोष्ट घडते किंवा एखाद्या दृश्याच्या स्वरूपात आपल्यासमोर विचार प्रकट होतात, मग आपल्याला त्यातून मार्ग मिळतो. हा दत्तगुरूंचा संवादात्मक संदेश असतो. 2. भावनांच्या रूपात. ध्यानाने किंवा नामस्मरणाने मन शांत झाल्यावर एखादी गोष्ट स्पष्टपणे समजते. त्यातून आपल्याला उत्तर मिळतं, मार्ग सापडतो. ही दत्तगुरूंची अंतरंगातील उपस्थिती असते. त्यांचा तो अदृश्य आवाज असतो, जो विचारांच्या रूपाने आपल्याला मार्ग दाखवतो. 3. स्वप्नांच्या रूपात. आपले दत्तगुरू कधीकधी आपल्याशी स्वप्नांच्या रूपातही संवाद साधतात. म्हणजे स्वप्नात एखादी अशी घटना घडते, असा प्रसंग दिसतो की जो आपल्याला संकटातून बाहेर पडायला मदत करतो. स्वप्नातच कोणी एखादा व्यक्ती असं काहीतरी बोलून जाते की त्याद्वारे आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि आपल्याला मार्ग सापडतो. आपल्याला जे विचार येतात ते 2 प्रकारचे असतात. मनोमन उत्पन्न होणारे साधे विचार. हे आपले स्वाभाविक विचार असतात, जे आपल्या मेंदूच्या अनुभवांवर आणि भावनांवर आधारित असतात. 2. गुरुकृपेने उमटणारे आंतरिक विचार. हे विचार अचानक येतात, हे कुठल्याही स्वार्थाविना येतात आणि हे विचार नेहमीच सकारात्मक व मार्गदर्शक असतात. या विचारांमुळे आपल्याला मार्ग सापडतो. आपली संकटातून मुक्तता होते. ही गुरूंची विशेषता असते. ते तुमच्या मनात त्याच वेळी विचार उमटवतात जेव्हा तुम्हाला खरंच मार्गदर्शन हवं असतं. दत्तगुरूंच्या अंतर्मनाशी संवादाची लक्षणं. दत्तगुरूंचा संदेश आणि मनाचे साधे विचार यातला फरक ओळखण्यासाठी काही ठळक लक्षणं आहेत. 1. अचानक स्पष्टता. एखादा पेच प्रसंगात असताना त्याला कोणतंही बाह्य कारण नसताना अचानक उत्तर मिळतं. हे दत्तगुरूंचं सूक्ष्म मार्गदर्शन असतं. हाच दत्तगुरूंचा संदेश असतो. 2. शांत पण ठाम आवाज. गुरुकृपेने अंतर्मनात येणारे विचार कधीही गुंतागुंतीचे नसतात. ते गोंगाट करत नाही. ते शांत, स्पष्ट आणि प्रेमळ असतात. 3. स्वार्थविरहित संदेश. हे विचार किंवा हा संवाद नेहमी हितकारक आणि पवित्र असतो. तो अहंकार वाढवत नाही, तर नम्रता आणि संयम शिकवतो. 4. वारंवारता. काही वेळा गुरूंचा संदेश एकाच गोष्टीसाठी वारंवार येतो, वेगवेगळ्या माध्यमांतून, जसं एखादं पुस्तक, संभाषण किंवा स्वप्न. दत्तगुरूंच्या अंतर्मनाशी संवादाचं गूढ कसं उलगडतं?
1. साधनेद्वारे मन शुद्ध होणे. दत्तगुरूंचा संदेश कधीही अस्वच्छ मनात स्पष्ट होत नाही. म्हणूनच साधना, ध्यान आणि नामस्मरण यामुळे मन शुद्ध करावे. मगच अंतर्मनात संवाद अधिक स्पष्ट होतो. 2. अपेक्षा सोडणं. दत्तगुरूंचं मार्गदर्शन नेहमी आपल्या इच्छांवर आधारित नसतं. आपण ज्या क्षणी सर्व अपेक्षा सोडतो त्या क्षणी गुरूंचा खरा संवाद आपल्या अंतरात उमटतो. 3. संकेत ओळखणं. गुरूंनी दिलेले संकेत ओळखण्यासाठी अंतर्मुख व्हावं लागतं. बाह्य गोंगाट थांबवून जेव्हा आपण मनशांती साधतो तेव्हा हे संकेत स्पष्ट होतात. निष्कर्ष: दत्तगुरू बाहेरून तुम्हाला मार्गदर्शन करत नसतात. ते तुमच्या आत असतात. तुमच्या विचारांच्या माध्यमातून तुम्हाला मार्ग दाखवत असतात. जर तुम्हाला हे संवाद जाणून घ्यायचे असतील तर मन शुद्ध ठेवा. ध्यान करा, नामस्मरण करा, आतला गोंगाट कमी करा, शांत व्हा आणि मन एकाग्र करून आतल्या आवाजाकडे लक्ष द्या. बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरंही बाहेर नसतात, ती तुमच्या आतच असतात. कारण दत्तगुरू तुमच्या अंतरात्म्यातच वास करतात. श्रीपादष्ट. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. वेदांत वेद्यो वरयोगिरूपं जगत्प्रकाशं सुरलोकपूज्यं इष्टार्थसिद्धिं करुणाकरेशं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. योगीशरूपं परमात्मवेशं सदानुरागं सहकार्यरूपं वरप्रसादं विबुधैकसेव्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रगदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. भूलोकसारं भुवनैकनाथं नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं गुणभूषणाढ्यं तेजोमुनिश्रेष्ठमुनिवरेण्यं समस्तदुःखानि भयानि शान्तं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. कृष्णासुतीरे वसति प्रसिद्धं श्रीपादश्रीवल्लभयोगीमूर्तिं सर्वे जनश्चिन्तितकल्पवृक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मन्त्राब्धिराजं युतिराजपुण्यं त्रैलोक्यनाथं जनसेव्यनाथम् आनन्दचित्तम् अखिलात्मतेजं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मन्त्रानुगम्यं महानिर्वितेजं महत्प्रकाशं महशान्तमूर्तिं त्रैलोक्यचित्तम् अखिलात्मतेजसं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. इति श्रीपाद श्री अष्टक सुसंपूर्णम्. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल.